हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। उन्हाळा सुरू असला की सतत काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते। तर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी खास मटका कुल्फी। ही कुल्फी आपण ब्रेडपासून तयार केलेली आहे। उरलेल्या ब्रेडचे करायचे काय कधी-कधी हा प्रश्न पडतो। त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया। या ठिकाणी मी 4 ब्रेड घेतलेले आहेत। आता या ब्रेडचे साइडची बाजू आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला साइडचे भाग काढून घ्यायचे आहेत आणि ब्रेडमधून कट करून घ्यायचं आहे आणि त्याचे लहान लहान पीस कट करायचे आहेत। अशा प्रकारे सर्व ब्रेड आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय आपला ब्रेड कट करून झालेला आहे। आता या ठिकाणी मी मिक्सरचे भांडे घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालत आहेत। काजू, बदाम आणि वेलदोडे वापरत आहे आणि अर्धी वाटी साखर घालत आहे। आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकताय आपले बारीक करून झालेले आहे। आता याच्यामध्ये मी ब्रेडचे तुकडे घालत आहे। आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। बारीक करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 ग्लास दूध घालत आहे। दूध या ठिकाणी मी नॉर्मल वापरलेले आहे। आता याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर वापरलेला आहे आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेली आहे आणि अर्धी वाटी मी शाई वापरत आहे। आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया। आता हे तयार झालेले आहे। आता याला फ्रीज करण्यासाठी आपण छोट्या मटक्या घेतलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये आपल्याला हे दूध घालायचे आहे। अशा प्रकारे सर्व मटक्यांमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर पॉलिथिन लावायचे आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने तुम्ही मटक्या पॅक करू शकता आणि आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया। आता याला फ्रीजमधून बाहेर काढलेले आहे। तुम्ही बघू शकताय आपली कुल्फी छान सेट झालेली आहे। आता याच्यावर मी ड्रायफ्रूट्स टाकत आहे। अशा प्रकारे आपली मटका कुल्फी बनून तयार झालेली आहे। अगदी कमी साहित्यात तयार होणारी ही मटका कुल्फी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।